बंधू आणि भगिनींनो, सामाजिक शोषण आणि आर्थिक शोषण यामध्ये जास्त वाईट कोणतं शोषण आहे? सामाजिक शोषण म्हणजे जाती व्यवस्थेचं शोषण, ज्यामध्ये माणसाला माणूस पण देत नाही. ज्या सामाजिक शोषणामध्ये किंवा जाती व्यवस्थेच्या शोषणामध्ये माणसाची किंमत ही जनावरापेक्षा कमी लेखलेली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की त्यांच्या तथाकथित धर्मवाङ्मयामध्ये अस्पृश्यांना किंवा शूद्रांना देखील, शूद्र म्हणजे ज्यांना आज ओबीसी म्हणतो वगैरे, यांचं स्थान गायीपेक्षा कमी आहे. गाय हा एक प्रकारचा प्राणी आहे, जनावर आहे, आणि त्याला पावित्र्य देणारे ग्रंथ, पावित्र्य देणारे लोक, संघटना आज या देशामध्ये शोषक आहेत, शोषण करणारे आहेत. ते मानव म्हणून तुम्हाला जनावरापेक्षा कमी लेखतात. परंतु जेथे केवळ आर्थिक शोषण आहे किंवा भांडवलदार, कारखानदार जी कामगारांना वागणूक देतात, त्यांचं शोषण करतात, म्हणजे त्यांना कमी मजुरी देतात, कमी पगार देतात, त्यांचं ते शोषण हे सामाजिक शोषणापेक्षा वाईट नाही. हे सामाजिक शोषण हे जास्त वाईट आहे. कारण भांडवलदार, कारखानदार माणसाला जनावरापेक्षा कमी समजत नाही आणि त्याला माणूस म्हणून किंमत देतात. मग जातीचं शोषण हे जास्त खतरनाक, जास्त क्रूर, जास्त अमानवी आणि अमानुष असताना त्या शोषणाला प्राथमिकता द्यायला पाहिजे होती. परंतु इथे जे लोक मार्क्सवादी आहेत, इथे जे लोक माओवादी आहेत, ते फक्त आर्थिक शोषणाला महत्त्व देतात. ही आणि जाती व्यवस्था, अस्पृश्यता ही असणाऱ्या लोकांमधली मानवता तरी जागी झाली का? ते स्वतःला इथल्या शोषकांच्या बरोबरीने समजतात का? कामगार हा भांडवलदाराशी भांडू शकतो, त्याच्याविरुद्ध संप करतो, परंतु इथला शोषक ज्याप्रमाणे वागतो त्याचा विरोध इथला शोषित माणूस, अस्पृश्य किंवा शूद्र हे भांडू शकतात का? संपावर जाऊ शकतात का? म्हणजे त्यांचा विरोध करत नाही इथला शूद्र हा इथल्या त्या सामाजिक शोषकाच्या पाया पडतो, त्याला अपवित्र समजतो, स्वतःला अपवित्र समजतो, जनावरापेक्षा कमी समजतो. अशा ठिकाणी क्रांती करायची, ती पहिल्यांदा इथला समाज मानवीय पायावर उभा करावा लागणार आहे. पहिले मानवता निर्माण करावी लागणार आहे, बंधुभाव निर्माण करावा लागणार आहे. ब्राह्मण आणि शूद्र यांच्यामध्ये बंधुभाव नाही. मनुस्मृतीमध्ये पाहाल तर शूद्र हा अतिशय नीच गणला गेलेला आहे. त्याला जी शिक्षा मनुस्मृतीमध्ये आहे ती शत्रूसारखी आहे. म्हणजे त्यांनी ब्राह्मणाला नाव ठेवलं तरी त्याचे तोंड कापावे, कान कापावे, त्यांनी वेद ऐकले त्याचे कान कापावे, अशा प्रकारची जी शिक्षा आहे ती गुलामापेक्षा जास्त आहे, ती शत्रूसारखी आहे. शत्रूंना नामोहरम करणार, सर्व बाबतीमध्ये कमी समजणं, जनावरापेक्षाही ही जनावरी वृत्ती शोषकांमध्ये पण आहे. ते स्वतःला माणसापेक्षा श्रेष्ठ समजतात आणि ते गायीच्या शेणमूत्राला पवित्र समजतात. ही त्यांच्यामध्ये देखील अजून मानवता आली नाही आहे. इथल्या सगळ्या जातीव्यवस्थावरील लोकांना पहिल्यांदा मानवता शिकवण्याची गरज आहे. ती प्राथमिक क्रांती आहे असं मला वाटते. धन्यवाद.